नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो बॅच नंबर ही 47वी आहे आपली. आणि याच्यामध्ये आपण 400 कावेरीची मादी भरली होती. तर संपूर्ण मादी मित्रांनो कावेरीची याच्यामध्ये एक 30-40 नर असेल, अन्यथा बाकी संपूर्ण मादी आहे. पक्षी एकदम फ्रेश आहे मित्रांनो, पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचा कावेरीचा पक्षी आहे. आणि याला 21 दिवस पूर्ण झालेत मित्रांनो. तर याची विक्री चालू आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करायचे. डोस पण झालेत पूर्ण. तर पहा मित्रांनो, ज्यांना कोणाला आवडे सवडे छंद आहे त्यांनी जरूर संपर्क करा. आपण याची विक्री प्रतिनगाप्रमाणे करतो मित्रांनो. तर आज 21व्या दिवसात आणल्यापासून फक्त 2 ते 3च मॉर्टिलिटी झाली आपली. अन्यथा पक्षी एकदम स्ट्रॉंग आला आपल्याला आणि नेहमीसारखाच स्ट्रॉंग पक्षी आला आपल्याला. पाहू शकता तुम्ही, सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरण आहे आणि व्हिडिओ काढताना त्यांना मजा वाटते मित्रांनो. एका जागेवर थांबा नाहीत. तर ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल, सर्व डोस पूर्ण झाले मित्रांनो त्यांचे, तर अशांनी संपर्क करा. आपली विक्री प्रतिनगाप्रमाणे आपण याची विक्री करतो आहे. एकदम खास पक्षी मित्रांनो कावेरीचा हा, अंड्यासाठी आणि मांसासाठी सुद्धा. याचं अंड्याचं प्रमाण जवळजवळ 250 अंड्यापर्यंत याचं अंड्याचं प्रमाण आहे वार्षिक. पण तुम्ही खाद्याचं नियोजन प्रॉपर केलं पाहिजे. असलं भुसकट नाही टाकलं पाहिजे. आणि काकडीन कांदान कोबीन फ्लावरन प्रॉपर ड्राय खाद्य द्यायचं आहे तुम्हाला. कोणतंही द्या तुम्ही, मकाचा बरडा द्या किंवा विकतचं खाद्य द्या. हां, तुम्ही वेस्टेज टाका, पण ते वेस्टेजला तुम्ही त्याच्यात धरू नका. कारण काही लोक वेस्टेज टाकलं म्हणजे वरचं खाद्य ते टाकत नाहीत. तसं करायचं नाही. वेस्टेज टाका, जर नका टाका तुम्हाला त्यांना प्रॉपर खाद्य ह्या भांड्यांनी भरून पाहिजेतच. ज्यांना भूक लागेल ते खातील, ज्यांना नाही लागेल ते आपले वेस्टेज इकडे तिकडे चकणं म्हणून त्याचा वापर होईल. पण वेस्टेजच्या नादी लागू नका. वेस्टेजनी संपूर्ण कोंबडी पालन बरबाद होते. तर चला मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो. धन्यवाद.